नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आज आपला जो एपिसोड आहे हा खरंच खास एपिसोड म्हणावा लागेल आणि त्याचं कारण आहे राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीनं झेंडा फडकवला. आपण सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं. जो पुरस्कार सगळ्यांना मराठीसाठी अभिमानास्पद होता अशा पद्धतीचा हा पुरस्कार होता. देऊळ या चित्रपटाला या पुरस्कारांमध्ये सुवर्ण कमळ मिळालेलं आहे. मंडळी, श्यामची आई, त्याच्यानंतर श्वास आणि त्याच्यानंतर आता देऊळ हे 3 चित्रपट आहेत मराठीमधले ज्यांनी हे सुवर्ण कमळ खेचून आणले असं म्हणायला हरकत नाही. आज माझ्यासोबत आपल्या सिनेकट्टामध्ये आहेत देऊळचे डिरेक्टर उमेश कुलकर्णी आणि मी त्यांचं स्वागत करतोय. उमेश, स्वागत सिनेकट्टामध्ये आणि अभिनंदन पहिल्यांदा खूप खूप मनापासून ज्या पद्धतीचं यश तुम्ही सगळ्यांनी मिळवलंय. आपण सुरुवात करूया. मला देऊळच्या प्रोसेसपासून जायला खूप आवडेल. ज्यावेळेला अशा पद्धतीचा एक चित्रपट करावा, नेमकं त्याचं स्टार्टअप कुठे होता? म्हणजे स्क्रिप्ट होती का डोक्यात संकल्पना होत्या? नेमकं देऊळ आला कसा डोक्यात? आमच्या आधीचे जे 2 चित्रपट आहेत, वळू आणि विहीर, हे दोन्ही चित्रपट तयार करत असताना आमचा प्रवास खूप खेड्यापाड्यांमध्ये झाला आणि त्यावेळेला अनेक वेगवेगळी तरुण मंडळी भेटत होती. आम्ही विहीर शोधायला जवळजवळ आम्ही 500 ते 800 विहिरी पूर्ण महाराष्ट्रातल्या शोधल्या आणि त्याच्यात नंतर आम्ही ती विहीर फायनलाइज केली. त्यामुळे आम्ही खूप प्रवास त्या काळामध्ये मी आणि गिरीशनी आम्ही एकत्रपणे केला. आणि वळू जेव्हा मी शूट करत होतो तोही एका गावामध्ये पूर्ण शूट झाला सिनेमा. त्याही वेळेला त्याचं लोकेशन शोधण्यासाठी आम्ही बराच प्रवास केला. या सगळ्या काळामध्ये असं लक्षात येत होतं की जे आपल्या मनातलं जे खेडेगाव नावाची जी गोष्ट आहे ती आता खूप बदलती आहे आणि आता वेगळ्या पद्धतीची खेडेगावं तयार होत आहेत. एक धेडगुजरीपणा त्या सगळ्यामध्ये आलेला आहे. मध्येच एखादं सिमेंट कॉन्क्रीटचं घर असतं, सगळ्या घराच्या छपरांवरती त्या डिश आलेल्या आहेत, त्याच्यानंतर काही बाईक आलेल्या आहेत, मोबाईल आलेले आहे. म्हणजे रेंज एखाद्या गावामध्ये नसते पण प्रत्येकाकडे मोबाईल आहे, अशी काही स्थिती होती. आणि त्या सगळ्यांमध्ये बऱ्याच वेळेला या खेडेगावांमध्ये गेल्यानंतर तिथली तरुण मंडळींची आमच्या चांगल्या गप्पा व्हायच्या, त्यांच्याशी चांगली मैत्री व्हायची आणि ते मंडळी असं म्हणायचे की आम्हाला शहरामध्ये काहीतरी कामासाठी तुम्ही घेऊन जा. आणि ती गोष्ट खूप मनाला प्रत्येक वेळेला असं त्यांनी असं काहीतरी सर्रास एक काटा तयार व्हायचा. या गावात टपाल येईना, रस्ते येईना, तुमच्या नशिबात नाही होते ते सिटीमध्ये. त्यानं तिथं खोऱ्यानं पैसा वाढायचा आणि आम्ही इथं शानामुतात राहायचं. मुंबईला विकासाचं राजकारण करायचंय मला. राजकारण पण कसं चोळूनच झालं पाहिजे. काय काय करायला लागेल काय माहिती. त्याच्यातूनच एक देऊळची, म्हणजे माझं गाव आहे कर्णवडी नावाचं, सातारा जिल्ह्यामध्ये. तर तिथे मी बऱ्याच वेळेला जातो. म्हणजे माझं त्या गावातल्या घराशी आणि गावाशी एक चांगला कनेक्ट इतक्या वर्षामध्ये राहिलेला आहे. बरोबर. तर तिथे एक खूप छान देऊळ होतं. ते देऊळ असं कौलारू देऊळ होतं. असं मोठा कळस वगैरे काही नव्हता. बाहेर असे पुढे एक पटांगणासारखं एक कट्टा होता आणि आत लाकडी खांब होते. अत्यंत शांत वाटायचं तिथे गेल्यानंतर. एकदा मी 3-4 महिन्यांनी गावामध्ये गेलो आणि ते देऊळ पूर्णपणे, मी रात्रीचा असा एक रिवाज होता की जेवण वगैरे झालं की चालत चालत त्या देवळाच्या इथे जायचं आणि तिथे कट्ट्यावरती बसायचं. कधी कधी तिथे ती भजनं व्हायची वगैरे. तर त्यावेळेला त्या दिवशी गेलो मी आणि ते देऊळ तिथे नव्हतंच. त्याच्या जागी एक असं सिमेंट कॉन्क्रीटचं जसे गाळे असतात दुकानाचे तसे लावलेले होते. आणि मी विचारलं की हे कसं काय झालं, हे कोणी केलं? तर ते म्हणले की नाही, आपल्याला किती विकास आपण केला, कारण आता ते जुनं देऊळ इतकं चांगलं नव्हतं आणि आता आपण हे सिमेंट कॉन्क्रीटचं एक नवीन देऊळ बांधलंय. आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये, गावातल्या सगळ्या लोकांनी त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे, एक चांगली गोष्ट आपण केलेली आहे की आपण देवाला या एक सिमेंट कॉन्क्रीटचं एक नवीन देऊळ आपण गावामध्ये बांधलं. आणि या घटनेचा खूप एक परिणाम बराच काळ माझ्या मनावरती होता की नक्की आपण विकास कशाला म्हणतो. म्हणजे मला
अनेक वेळेला परदेशामध्ये गेल्यानंतर किंवा अनेक वेळेला पुस्तकंही वाचताना जेव्हा आपली पाठ्यपुस्तकं असतात त्याच्यामध्ये असं म्हणलेलं असतं की भारत हा अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे किंवा एक विकसनशील देश आहे किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला असं म्हणलं जातं की आपण थर्ड वर्ल्ड कंट्री मधला एक भारत असा देश आहे. त्यामुळे विकास नावाची गोष्ट म्हणजे नक्की काय म्हणजे विकसनशील म्हणजे विकसित देश आणि विकसनशील देश हे याची मोजमापं नक्की कुठल्या पद्धतीने लावायची असा एक नेहमी माझ्या मनात प्रश्न होता. आणि त्यामुळे विकास या गोष्टीची संकल्पना म्हणजे विकास ही संकल्पना पुन्हा एकदा आपण आपल्यासाठी तपासून पाहावी का असं एक वाटत होतं. तर असे अनेक मुद्दे एकत्र मनामध्ये येत होते माझ्या आणि गिरीशच्या आणि त्याच्यातूनच देऊळची कथा तयार झाली. दिसला का नको की मला कुणी आणलंय दिवा तरी लावून बघा. कशाला काय नक्की दिसलं कोणाला कंचुकी तंगे गाठली उरी कुठं काढलं तुम्ही हरा फारा आणि तारा चारा चड्डी फाटेल किती हे 0 मिनिटात करतो साहेब. बातम्या क्रिएट कराव्यात फोटो आपला नको. अरे देऊळ ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला जो वादाचा मुद्दाही ठरला होता आय थिंक रिलीजच्या वेळेला दत्त हा जो काही त्याच्यामधला विषय होता ज्याच्यावरून तुम्हाला वादाला देखील सामोरं जावं लागलं या सगळ्या पिरियडमध्ये. ती मुळात कॉन्सेप्ट काय होती म्हणजे तिथपर्यंत जावं किंवा आहेच ऍक्च्युली ते दत्तकृपा हे मग अगदी हेअर कटिंग सलून पासून ते सगळ्या गोष्टी आहेत पण तो थॉट कुठून आला होता? मुळामध्ये ते एक देऊळ बांधलं जातं एका गावामध्ये आणि ते बांधल्यानंतर त्या गावाचं रूप कसं पालटतं आणि काय पद्धतीने तिथे त्या सगळ्याचं एक बाजारीकरण तयार होतं अशा अर्थाची ती सगळी देऊळची कथा आहे. आणि त्या कथेमध्ये फक्त ते गाव आणि गावामध्ये कशा पद्धतीने एखादं रिलिजनचा किंवा एखाद्या धर्माचा उपयोग करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या जातात याहीपेक्षा फक्त गावाची ते लिमिटेड नाहीये तर पूर्ण भारतामध्येच अशा पद्धतीने धर्माला वेठीला धरलं जातं. त्यामुळे ती जरी गावाची गोष्ट असली तरी सुद्धा ती एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तो जो देव जो आम्हाला निवडायचा होता तो कुठल्या देवाचं देऊळ हे जेव्हा आम्हाला निवडायचं होतं त्यावेळेला दत्त हा अगदी म्हणजे पहिल्यांदाच समोर आला. याचं कारण दत्त हा माझा आणि गिरीशचा आमचा लाडका देव आहे. कारण तो असं एकटा नाही आहे त्याच्याबरोबर तो स्वतःच्या अवतीभोवतीचा निसर्ग घेऊनच येतो. म्हणजे त्याच्या भोवती उंबराचं झाड असतंच मागे त्याच्याबरोबर कुत्री असतातच एक गाय असतेच. त्यामुळे हे प्राणी पक्षी किंवा वृक्ष या सगळ्याच्या बरोबर तो येतो आणि देवाचं जे रूप आहे ते म्हणजे त्या सगळ्या निसर्गात देव भरलेला आहे असं आपण नेहमी म्हणतो. आणि त्यामुळे निसर्ग हे सुद्धा एक देवाचं रूप असल्यासारखं आहे आणि त्याचं भ्रष्ट होणं त्या निसर्गाचं भ्रष्ट होणं हा सुद्धा एक चित्रपटामध्ये असलेला एक हे होता अंतस्तर होता. तू आतापर्यंत जे सगळे पिक्चर म्हणजे विहीर असेल किंवा वळू असेल त्याच्या अगोदरचा गाभरीचा पाऊस तो तुमच्या टीमचाच चित्रपट होता आणि आत्ताचा हा देऊळ हे सगळे चित्रपट कंटेंट वाईज फार मोठी दर्जेदार अशा पद्धतीचे हे चित्रपट राहिले. पण ज्यावेळेला देऊळ करत होतात त्यावेळेला असं कुठे वाटलं होतं की आपण राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत देऊळ जाईल किंवा असं मनात कुठे आलं होतं की नाही आता मी ऍज अ डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणानं मी काहीतरी यावेळेला मला मिळेल असं खरं म्हणजे कुठलाच चित्रपट करताना मी आधी पण शॉर्ट फिल्म्स पण अनेक केलेले आहेत तर त्या करत असताना नंतर त्याचं काय होणार आहे हा विषयच नसतो कधी मनामध्ये. एकदा चित्रपट तयार करायचं मनामध्ये आलं की तो पूर्णपणे आपल्याला काय दिसतं आहे आणि कशा पद्धतीने हा आपण चांगला चित्रपट तयार करू शकू हेच गोष्ट मनामध्ये असते. आणि त्यामुळे असं देऊळ सुद्धाची सुरुवात करताना नंतर कुठेतरी याला काहीतरी अवॉर्ड मिळेल का किंवा मिळणार नाही का किंवा लोकांना ते कसं आवडेल लोकांना आवडण्यासाठी काही करायला पाहिजे का असे कुठलेच विचार त्या अर्थाने मनामध्ये नसतात. म्हणजे आम्ही जेव्हा वळू आमचा पहिला चित्रपट केला होता त्यावेळेला तर आम्ही
अक्षरशः कर्ज काढून पैसे उभे केले होते आणि त्याही वेळेला तो लोकांना आवडेल का किंवा त्याला नंतर काही पुरस्कार मिळेल का असा विचार काही केलेला नव्हता. कारण मला असं वाटतं की जर मनापासून एखादी गोष्ट केली तर ती पोहोचेल लोकांपर्यंत, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे. नंतर पुरस्कार हे बऱ्याच वेळेला त्यावेळेला जे ज्युरी असतात त्यांचे जे काही प्रेफरन्सेस असतात त्याच्यानुसार पुरस्कार दिले जातात. अर्थातच राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याचा मला माझ्या टीमला प्रचंड अभिमानही आहे. पण ती काही म्हणजे कुठल्याही याची इति कर्तव्यता ही एखादा पुरस्कार मिळणे अशी नाहीये. कारण त्या सगळ्या फिल्म बनवण्याच्या प्रोसेसमध्येच इतके पुरस्कार दडलेले आहेत. कारण प्रत्येकच दिवस हा तुम्ही स्वतःशीच एक झुंजत असता आणि ते हे करत असताना काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सापडत असतात. जरी तो फिल्म तयार करण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती इतकी क्लिष्ट आणि इतकी कधी कधी जीवघेणी असते, म्हणजे युद्ध चालू असल्यासारखं ते असतं. आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 150 मंडळी या देऊळच्या निर्मितीमध्ये काम करत होती. त्या सगळ्या 150 मंडळींचं त्या 1.5 वर्षाचं एक युद्ध हे पाहणं आणि ते अनुभवणं आणि ते करत असता असता ती फिल्म हळूहळू पुढे नेत ती पूर्ण करणं ही प्रोसेसच मुळात भन्नाट आहे. आणि त्यामुळे ती एन्जॉय करणं हा जास्त ती जास्त निश्चितपणे. आपल्यासोबत आहेत उमेश कुलकर्णी ज्यांनी देऊळ हा चित्रपट डिरेक्ट केला होता. खरं तर ज्या पद्धतीनं देऊळ लोकांसमोर येतो किंवा वळू लोकांसमोर येतो, लोकांना निश्चितपणानं आपण जी आज ओरड करतो की मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नाहीत, पण हे चित्रपट अपवाद आहेत या सगळ्या गोष्टींना, की या चित्रपटांना प्रेक्षकांनी उचलून घेतलं, प्रेक्षकांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, थिएटर्समध्ये जाऊन हे चित्रपट पाहिले गेले. या चित्रपटांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. अजूनही आपल्याला काही गप्पा मारायच्या आहेत, काही अनुभव अजूनही शेअर करायचे आहेत, पण तुर्तास मी आता घेणार एक छोटीशी विषय.